साल होता 1908। बिहारच्या मुझफ्फरपूर जेलमध्ये काहीतरी खूपच विचित्र आणि अनोखी हालचाल सुरू होती। इंग्रजांच्या जुलमामुळे भारतीय जनता खूपच हैराण, त्रस्त आणि अस्वस्थ झाली होती। पण त्याचबरोबर त्यांच्या मनात प्रचंड निराशाही पसरली होती। कारण होतं सगळ्यांचा लाडका आणि अत्यंत प्रिय एक तरुण, ज्याचं वय फक्त 18 वर्ष 8 महिने आणि 8 दिवस इतकंच होतं। तो तरुण फाशीला चढणार होता, रोष पण वाचवण्यासाठी हे पाऊल अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक उचललं गेलं होतं। त्या दिवशी म्हणजे 11 ऑगस्ट या तारखेला गावात आणि परिसरात शोकाची लाट पसरली होती। प्रत्येकाच्या मनात दुःख आणि हळहळ दाटून आली होती। या घटनेमुळे सर्वत्र एक वेगळीच शांतता आणि उदासी पसरली होती। काही दिवसांपर्यंत शाळा, कॉलेज सगळं बंद होतं, कारण देशाचा वीर सपूत खुदीराम बोस शहीद झाला होता। एकदा निरोप, रेमा भुरे अशी 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 पोर बफा। नमस्कार जी, मी हरप्रीत कौर आहे। विचार करून बघा, तुम्ही कल्पना करा काय वाटत असेल त्या 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला, जेव्हा तो आपल्या समोर आपल्या लोकांना गुलामीच्या बेड्यांमध्ये पाहत असेल। सर्वत्र इंग्रजी साम्राज्यशाही विरुद्ध घोषणा दिल्या जात होत्या। स्वातंत्र्याची जाणीव प्रत्येकाच्या मनात जागृत होत होती। त्या काळात लोकांच्या मनात असंतोषाची भावना वाढीस लागली होती आणि प्रत्येक जण आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडत होता। अशा परिस्थितीत त्या विद्यार्थ्याच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना, त्याचे विचार, त्याची अस्वस्थता हे सर्व खूपच वेगळे आणि खोलवर असतील। रेव्होल्युशनरी पार्टीचे सदस्य झाले आणि वंदे मातरम पॅम्फलेट वाटण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची, जबाबदारीची आणि प्रभावी भूमिका बजावू लागले। जुलूस आणि सभांमध्ये सहभागी होणे हे आता खुदीरामचे एक अत्यंत महत्त्वाचे, नियमित आणि अनिवार्य कर्तव्यच बनले होते। वर्ष होते 1889, महिना डिसेंबर, तारीख 3। बंगालच्या मेदिनीपूरच्या या काळात खुदीरामने आपल्या जीवनात मोठा बदल घडवून आणला होता। खुदीराम या नावाची एक गोष्ट आहे। हे नाव ऐकले की आपल्या मनात एक वेगळा आदरभाव निर्माण होतो, कारण खुदीराम हे नाव भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका धाडसी आणि तरुण क्रांतिकारकाचे आहे। खुदीराम बोस यांच्या जीवनातील अनेक घटना, त्यांची धाडसाची कृत्ये आणि देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात। त्यांच्या कार्यामुळे आणि त्यागामुळे आजही खुदीराम या नावाशी संबंधित गोष्ट लोकांच्या मनात जिवंत आहे। ही गोष्ट केवळ एका व्यक्तीची नाही, तर ती आहे एका ध्येयवेडा तरुणाची, ज्याने आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण केले। त्यांना 2 महिन्यांनी पुन्हा पकडण्यात आले आणि त्यानंतर 16 मे 1906 रोजी इशारा देऊन तुरुंगात ठेवण्यात आले। या काळात त्यांना तुरुंगात ठेवण्यामागील मुख्य कारण म्हणजे ब्रिटिश सरकारच्या विरोधातील त्यांच्या क्रांतिकारी कारवाया होत्या। तुरुंगात असताना त्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना आणि त्रासांना सामोरे जावे लागले, परंतु त्यांनी आपला आत्मविश्वास आणि धैर्य कायम ठेवले। काही काळानंतर त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। 6 डिसेंबर 1907 रोजी बंगालमधील नारायणगड रेल्वे स्टेशनवर अशी एक घटना घडली, ज्यामुळे खुदीरामचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले। या घटनेमुळे त्यांच्या जीवनात मोठा बदल झाला, कारण या घटनेनंतर खुदीरामच्या क्रांतिकारी प्रवासाला एक वेगळी दिशा मिळाली। नारायणगड रेल्वे स्टेशनवरील या घटनेचे ऐतिहासिक महत्त्व देखील मोठे आहे, कारण यानंतर खुदीरामचे नाव संपूर्ण देशभर गाजू लागले आणि त्यांच्या कार्याची दखल घेतली जाऊ लागली। या सर्व घटनांनी खुदीरामच्या जीवनावर आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर मोठा प्रभाव टाकला। इथे अचानक एक बॉम्बस्फोट झाला, पण अशी एक घटना घडली ज्यामुळे खुदीरामचे आयुष्यच बदलून गेले। इथे एक बॉम्बस्फोटाची घटना घडली, ज्यात बोसही सामील होते। त्यानंतर क्रांतिकारी पक्षाने त्या काळातील एक क्रूर इंग्रज अधिकारी किंग्सफोर्डला मारण्याची जबाबदारी खुदीरामवर सोपवली। त्यांना पुलचंद चाकी यांचा साथ मिळाला। माहिती होती की किंग्सफोर्ड दररोज संध्याकाळी लाल रंगाच्या बग्गीतून क्लबला जातो। दोघांनी याच वेळी त्याचा वध करण्याचा निर्णय घेतला। 30 एप्रिल 1906 रोजी दोघही क्लब जवळील झाडीत लपून बसले। दारू आणि त्यांना पुलचंद चाकी यांचा साथ मिळाला, ज्यांनी त्यांना या धाडसी आणि धैर्यशील कृत्यात मदत केली। त्यांनी एक बॉम्ब फेकला, जो त्यांच्या नियोजित उद्दिष्टासाठी होता। यानंतर दोघेही तिथून पळून गेले, आपली ओळख लपवण्यासाठी आणि पकड टाळण्यासाठी। पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे किंग्सफोर्ड त्या दिवशी क्लबला आलाच नव्हता, त्यामुळे त्यांचा संपूर्ण प्रयत्न व्यर्थ गेला। त्याच्यासारख्या लाल बग्गीतून 2 इंग्रज महिला घरी परत जात होत्या। क्रांतिकारकांच्या हल्ल्यामुळे त्या मृत्युमुखी पडल्या। पोलिसांनी सर्वत्र जाळे पसरवले। बग्गीच्या चालकाने 2 तरुणांची बॉम्ब फेकला। त्यानंतर दोघेही घाबरून घाईघाईने तिथून पळून गेले। पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे किंग्सफोर्ड त्या दिवशी क्लबला आलाच नव्हता। त्याच्यासारख्या लाल रंगाच्या बग्गीतून 2 इंग्रज महिला त्या दिवशी घरी परत जात होत्या। क्रांतिकारकांच्या या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्या दोन्ही महिला मृत्युमुखी पडल्या। प्रफुल्ल सलग तब्बल 24 तास थांबता थकता पळत पळत समस्तीपूरला पोहोचले आणि शेवटी कोलकात्याच्या रेल्वेत बसले। त्या डब्यात एक पोलीस अधिकारीही होता। प्रफुल्लची अस्ताव्यस्त, घामाघूम, थकलेली अवस्था पाहून त्याला शंका आली। मुकामा पोलीस स्टेशनवर त्याने प्रफुल्लाला पकडले।
पोलिसांनी वेढा घातल्याचे पाहून खुदीराम बोस यांचे साथीदार प्रफुल्ल कुमार ताकी यांनी स्वतःला गोळी मारून शहीद झाले. इकडे खुदीराम दमून एका दुकानात काहीतरी खाण्यासाठी बसले. येथे लोक रात्रीच्या घटनेची चर्चा करत होते. त्या 2 महिला मारल्या गेल्या होत्या. हे ऐकून खुदीरामच्या तोंडून निघाले, मग वाचले तरी कोण? हे ऐकून लोकांना शंका आली आणि त्यांनी त्याला पकडले. पोलिसांनी वेढा घातल्याचे पाहून खुदीराम बोस यांचे साथीदार प्रफुल्ल कुमार चाकी यांनी स्वतःला गोळी मारून शहीद झाले. इकडे खुदीराम दमून एका दुकानात काहीतरी खाण्यासाठी बसले होते. तिथे लोक रात्रीच्या घटनेची चर्चा करत होते की तिथे 2 महिला मारल्या गेल्या होत्या आणि सुनावणी सुरू झाली. न्यायाधीश कोर्टात शिक्षा सुनावण्यापूर्वी खुदीरामला विचारण्यात आले की तुला फाशीच्या शिक्षेचा अर्थ माहीत आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले की शिक्षा आणि मला वाचवण्याचा. आणि सुनावणी सुरू झाले. न्यायाधीश कॉन्डॉफ यांच्या कोर्टात शिक्षा सुनावण्यापूर्वी खुदीरामला विचारण्यात आले की तुला फाशीच्या शिक्षेचा अर्थ माहीत आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले, शिक्षा आणि मला वाचवण्यासाठी माझ्या वकील साहेबांची बाजू, दोन्हींचा अर्थ मला चांगलाच समजतो. बॉम्ब बनवायला शिकवले नेईंग. कोर्टाने खुदीराम बोस यांना फाशीची शिक्षा सुनावली आणि वरच्या न्यायालयात अपील करण्यासाठी वेळही दिला. तरीही उच्च न्यायालयांनी मुझफ्फरपूर न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि मॅजिस्ट्रेटने खुदीराम बोस यांना दोषी ठरवून फाशी देण्याचा आदेश दिला. असं म्हणतात की 20व्या शतकाच्या सुरुवातीला खुदीराम त्या क्रांतिकारी गटात सामील झाले होते जो इंग्रजांना भारताबाहेर हाकलण्यासाठी प्रयत्न करत होता. आधारपुर्यावर अधिक भर दिला जातो. वेगवेगळ्या पद्धतींचा आधार घेत असत. अरविंद घोष आणि त्यांचे भाऊ वरिंद्र घोष यांसारख्या राष्ट्रवाद्यांनी या समितीचे नेतृत्व केले होते. याच ठिकाणी खुदीराम पूर्णपणे ब्रिटिश विरोधी हालचालींमध्ये सामील झाले होते. त्यांनी खुदीराम बोस हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अत्यंत धाडसी आणि तरुण क्रांतिकारक होता. अवघ्या 18 वर्षांचा असतानाच त्याने देशासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्धार केला होता. त्याच्या मनात देशभक्तीची ज्वाला प्रज्वलित होती आणि ब्रिटिश सत्तेच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची तीव्र इच्छा होती. एक दिवस जेव्हा त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा जेलच्या अधिकाऱ्यांना वाटले की हा तरुण घाबरेल, रडेल किंवा माफी मागेल. पण खुदीराम मात्र अत्यंत आनंदाने, निर्भयपणे आणि हसतमुखाने फाशीच्या फासाकडे पुढे गेला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती. उलट देशासाठी बलिदान देण्याचा अभिमान होता. जेलमध्ये उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आणि इतर कैद्यांना त्याची ही धाडस आणि देशप्रेम पाहून आश्चर्य वाटले. खुदीराम बोसने आपल्या मृत्यूला सामोरे जाताना भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवा प्रेरणादायी संदेश दिला. त्याचे हे बलिदान आजही लाखो भारतीयांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागवते. हे त्या मॅजिस्ट्रेटचे शब्द होते की खुदीराम बोस सिंहाच्या पिल्लासारखा निर्भयपणे फाशीच्या फासाकडे गेला. निर्भयपणे खुदीराम फाशीच्या फासाकडे पुढे जात होता. जेलच्या अधिकाऱ्यांना वाटलं होतं की हा तरुण रडेल, माफी मागेल, पण 18 वर्षांचा खुदीराम बोस हसत हसत देशासाठी बलिदान झाला. हे मॅजिस्ट्रेटचे शब्द होते की खुदीराम बोस यांच्या देशासाठी आपले प्राण अर्पण केले. आर्य समाज अशा महान वीर क्रांतिकारकाच्या बलिदानाला शतशः नमन करतो.